मावशी हो. Hello guys, आज चाललोय पुण्याला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आजचा ब्लॉग परत एकदा गाडीमधून स्टार्ट होतोय. तर आम्ही सगळेजण निघालोय गुजरातला फायनली. हे ना पुन्हा फायनली लग्नाला जाणार आम्ही. येस, फायनली आम्ही जातोय लग्नाला. लग्न म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून म्हणजे 8-9 वर्ष झाले. सगळेजण नेहमी बोलायचे की या तुम्ही सगळेजण गुजरातला या, सगळे गुजरातला, पण अजिबात जमायचं नाही. 2-3 वेळेस प्लॅन केला. तर 8-9 वर्षापासून आम्ही प्लॅन करत होतो जायचा, पण कुठल्या ना कुठल्या रिझनमुळे ते फ्लॉप होत होतं, सक्सेस होतच नव्हतं. तर फायनली आज आम्ही आता जातोय, म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलोय. तर एक स्पेशल रिझन आहे त्याचं. तर ते म्हणजे माझ्या नंदेचं लग्न आहे, कुणालच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे आनंदला. तर आत्ता सध्या आम्ही सापुताऱ्याच्या पुढे, तर आम्ही लग्नाला जाणार आहे. लग्न उद्या संगीत वगैरे आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा. हा व्लॉग तर ट्रॅव्हलिंगचाच होईल, पण नेक्स्ट जे व्लॉग असतील त्याच्यामध्ये आम्ही गुजराती वेडिंग तुम्हाला बघायला भेटेल. मी पण फर्स्ट टाइमच अटेंड करते, म्हणजे एक तर माझ्या नंदेचं लग्न अटेंड केलेलं, आता हे सेकंड टाइम गुजरातमध्ये जाऊन गुजराती लग्न अटेंड करतोय. तर स्टे ट्यून. काय रे, भूक लागली ना? खूप वेळापासून काही भेटतच नव्हतं. कायरवाला ह्या स्टॉलवर, आणि त्याला घ्यायचंय काय ना काही खेळणी. हे ना काय ये रेड वाला कितने के? पप्पा, मला ही घ्यायची. कुणालने घेतलेत पोहे. खूप वेळापासून आम्ही हॉटेल शोधत होतो, पण भेटतच नव्हतं. फायनली एक हॉटेल भेटलंय. आता 5-6 दिवस मला गुजराती डिश खावे लागणार आहे. गुजराती जेवणच खाणार आहे 5-6 दिवस. महाराष्ट्रीयन जेवणला सुट्टी. कायरोचा तर नाश्ता झालेला आहे, एवढे खास नाहीत, पण पोहे. पोहा लवरला विचारूया कसे आहेत पोहे. मला इतके नाही आवडले, म्हणजे ठीक आहे, थोडे फिक्के आहेत. हां, आणि थोडं पोहे वगैरे इकडं थोडं इतकं काही खास नाही भेटणार बहुतेक. कुणाला आता मी 4-5 दिवस फक्त गुजराती फूडच खाणार आहे. डन. तुला ढोकळा मागवला. कायरोचा नाश्ता झालाय म्हणून त्याला किलोने चाललंय त्याचं. पोहे खातो का पोहे? प्रीतीचा आता डोसा आलाय. आणि हा डोसा तू ऑर्डर केला. हो, तुला आवडतो ना. ऍक्च्युली इथं गुजराती कोण नव्हतं ना, म्हणून मी तुला साऊथ इंडियन मागवला. नाही आहे ना. कायरो डोसा खाऊन घे. नाही डोसा नाही खायचा. नाही, पोट भरलंय तुझं. बर. कायरवनी घेतली ही 150 रुपयाची डॉल. कितीला? 300ला. महाग होतं सगळं, है ना काही. कुठे बघते? आरशात बघते. तिचं नाव काय ठेवलं तू? नाही, आता आपण तिचं नाव काय ठेवलं? ब्लेसी. कायरवच्या न्यू डॉलचं नाव आहे ब्लेसी. हाय ब्लेसी. ब्लेसी हाय करा सगळ्यांना. हाय ब्लेसी. हाय ब्लेसी पप्पा.
हा समृद्धी सारखा हायवे आहे ना पुन्हा दिल्ली मुंबई दिल्ली मुंबई हायवे कॉरिडॉर एक्सप्रेस. कुणाल फुल जोश मध्ये गुजरातला चाललोय. कुणाल खुश होतोय है ना कुणाल. कुणालचा आजो आहे गुजरात. त्याचे मामा मावशी येस तो लहानपणी खूप जायचा सुट्टीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. आणि काही थांब ना मी आणि कायरो फर्स्ट टाइम चाललोय गुजरातला. कायरोची मस्ती चालू आहे. आता कुठे जाऊन झोपलोय. कायरो झाली झोप. कायरो झोपून उठला आणि तो उठल्यानंतर मी झोपले होते. कुणाल कंटिन्यू गाडी चालवत आहे. फायनली आता पोहोचतोय आम्ही 30 मिनिटामध्ये. आता आम्ही हॉटेलला जाणार आहे आणि मग तिथून उद्या संध्याकाळी फ्रेश वगैरे झाल्यावर इथं गगने स्वामीनारायण टेम्पलला तिकडे जाणार आहे. एवढं सांगत नाही ऊन खूप असते आणि काय लावलं आहे ना काही भूक लागली त्याला. नाश्ता म्हणजे गाडीच बघ कशानंतर टायमिंगला खातो. फायनली आमचं हॉटेल आलंय. आता आम्ही फ्रेश होऊन जेवण करू बॅग्स वगैरे ठेवून देऊ आणि मग जाऊ स्वामीनारायण टेम्पल. सगळेजण गेले असतील तिकडे आता. आता आम्ही पण त्यात जातो डॉल घेऊन मस्तपैकी डॉलला आरामशीर असं कुठं कुठं श्रीखंड तिथं. खायरो काय पण बोलतोय. कायरो झोप आली का तुला. झोपून जा. हे सगळे बॅग्स हे आहे आमचं रूम. हा जा वॉशरूमला. सगळी बिल्डिंग छान आहे. रूम मस्त आहे मोठा आहे एकदम. वॉशरूम काय आम्ही लगेच रूम मध्ये ठेवून जेवायला आलोय. तू ऑर्डर कर आता. खायला थांब ना हे घे तुला. तू घे त्याला दे एक त्याला दे.